नमस्कार. आज आहे रथसप्तमी, माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली सप्तमी, जिला अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असंही म्हणतात. हा दिवस खास महत्त्वाचा आहे, कारण देवमाता अदिती आणि महर्षी कश्यप यांचं पुत्ररत्न श्री सूर्यदेवांचा हा जन्मदिवस आहे. आणि सूर्य हे साक्षात भगवान श्री विष्णूंचंच रूप आहे. चराचराला नवसंजीवनी देणारा, ऊर्जा देणारा सूर्य हा आपल्याला देवस्थानी असतो. आणि याच शुभमुहूर्तावर सुंदर हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल घेऊन आम्ही तुमच्याकडे येतोय. आणि आम्हाला खात्री आहेच, पण आत्मविश्वासही आहे की हे तुम्हाला कल्पनाही खूप आवडणार आहे. आणि याचं कारण आहे, वी आर ऑन द मिशन टू टेक यू ऑल बॅक टू अवर रूट्स. आपलं कल्चरल हेरिटेज हे अतिशय श्रीमंत आहे, रिच आहे, कलरफुल आहे, व्हायब्रंट आहे आणि इट इज टोटली अनकम्पेरेबल इन दिस वर्ल्ड. मी थोडं मराठीतून बोलणार, थोडे हिंदी बोलणार, कारण आपल्याबरोबर सगळं मित्रपरिवार आहे ना, ते काही मराठी आहेत, काही अमराठी आहेत. आणि वी वॉन्ट यू टू एम्बार्क ऑन दिस ब्युटिफुल जर्नी ऑन दिस ब्युटिफुल डे, ब्राईट डे, ग्रेट ऑकेजन ऑफ रथसप्तमी. रथसप्तमीला सूर्याचे किरण हे सर्वाधिक तेजस्वी असतात. असं म्हणतात की हे किरण स्नान ज्याला म्हणतो आपण, किरण झेलतो, कोवळे किरणसुद्धा अतिशय तेजस्वी असले तरी देखील ते आरोग्याला इतके परिपूर्ण करतात, कारण त्याच्यामध्ये हार्मफुल UV रेज हे अतिशय कमी असतात आणि इन्फ्रारेड रेज जास्त असतात. म्हणूनच पूर्वीच्या लोकांनी किती सुंदर संकल्पना मांडल्या बघा. त्यावेळेला ना की इतकं प्रगत नव्हतं शास्त्र की हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचवायचा. तर त्यांनी मग ही युक्ती काढली की मंत्रोच्चार, श्लोक हे शिष्यांकडनं पठण करून घेतलं की ते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे देता यावं. ग्रंथ लिहिले, अनेक ग्रंथ लिहिले आणि त्या पुराणांचा आधार घेऊन त्यांनी काही नियमन, काही रूढी आणि काही परंपरा तुमच्यासमोर मांडल्या. दुर्दैवाने काय झालं ना की या जेट सेट एजमध्ये ते स्पीडच इतका जास्त आहे की लोकांना दे डोंट हॅव टाईम टू पॉन्डर ओव्हर सच ब्युटिफुल थॉट्स. तर ते कुठेतरी ना विस्मृतीत बासनात बांधून अडगळीत जाऊ नये म्हणून हे सगळे विचार घेऊन तुमच्या पुढे आम्ही येतोय. आणि आय एम शुअर यू आर गोइंग टू लव्ह दिस जर्नी विथ अस. म्हणून आमच्या या सुंदर परिवाराचा तुम्ही हिस्सा बनावा अशी आमची इच्छा आहे. आणि ती एवढ्यासाठीच की वेन वी आर ऑन दिस मिशन टू टेक यू बॅक टू युअर रूट्स, द होल अँड सोल रिझन बिहाइंड इट इज तुमचं आयुष्य आम्हाला सुंदर करायचं आहे. तुम्ही तुमचं आयुष्य परिपूर्ण जगताच आहात, पण ह्या काही छोट्या छोट्या रिच्युअल्स आहेत, छोट्या छोट्या परंपरा आहेत आयुष्यात ना. या लहान लहान गोष्टी जो हॅपीनेस देतात ना, त्या हॅपीनेस तुम्हाला जास्त तुमची सिरोटॉनिन अर्थात हॅपी हॉर्मोनची लेवल वाढवतात. आणि जेवढे तुमची हॅपी हॉर्मोन्स वाढतात ना, तेवढं तुमच्याकडनं जे काम होतं ना त्याची क्वालिटी जास्त चांगली असते. सो तुम्हाला या धकाधकीच्या आयुष्यातनं थोडं दूर नेऊन तुम्हाला तुमच्या रूट्सची आठवण करून द्यायची, कारण आपल्याला हे रिच कल्चरल हेरिटेज आणि त्याच्या ज्या रिच्युअल्स आहेत ना, पर्टेनिंग टू आरोग्य, आहार, विहार, दिनचर्या, नित्यस्मरण, प्रातस्मरण, सांध्यस्मरण, लोकांनी पूर्वजांनी जे घालून दिलेले नियम होते ते किती सुंदर होते बघा. तुम्हाला याचा अनुभव येईल जसं जसं आपण पुढे जाऊ ना, तुम्हाला इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी परत नव्याने आठवणार आहेत. तुम्हाला या सगळ्या ज्ञात होत्या, माहीत होत्या, पण कालांतराने कुठेतरी त्याचा थोडासा पुसट विसर पडला असेल ना, तर त्या परत विस्मृतीत गेलेल्या गोष्टी तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्हाला कळेल की तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. तुमच्या मनाच्या तळाशी अशा इतक्या रत्नांची, हिऱ्यांची खाण असते. बट यू हॅव टू एक्सप्लोर इट अँड वी ऑल आर गोइंग टू हेल्प यू इन दिस मिशन फॉर एक्सप्लोरिंग दिस ब्युटिफुल फीलिंग्स, ब्युटिफुल मोमेंट्स थ्रू द ब्युटिफुल रिच्युअल्स. ऋतुपरिवर्तनाची जाणीव करून देणारा आणि तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे मकर संक्रांती. असे म्हणतात की या मकर संक्रांतीला 7 शुभ्र अश्वांच्या रथात आरूढ होऊन उत्तरायण सुरू करतात सूर्यदेव. सूर्यदेव साक्षात विष्णूंचंच रूप. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या या काळापर्यंत जे पूर्वजांनी काही नियमन आपल्यासमोर ठेवलं ना, त्यांचा हेतू खूप उदात्त होता. बघा की आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
कारण सगळ्या सृष्टीला नवसंजीवन देणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या, आरोग्यदायी सूर्यकिरण बहाल करणाऱ्या अशा सूर्यदेवतेला आपण हा प्रणाम करतो. आपण सूर्यदेवाला कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. त्याच्याकरता हा कालखंड आहे. सूर्याच्या किरणांच्या, कोवळ्या किरणांच्या सान्निध्यात राहिलं तर आपल्या आरोग्यावरती अतिशय पॉझिटिव्ह परिणाम होतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की जसं आपण उठल्याबरोबर पहिली सुरुवात जमिनीला पाय लावण्यापूर्वी म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी, तो श्लोक जसा म्हणतो ना, त्याच्यानंतर रात्री तुम्ही जे तांब्याच्या कलशामध्ये किंवा तांब्याच्या पेल्यामध्ये जे पाणी भरून ठेवलेलं आहे ते प्राशन करण्यापूर्वी तो पेला हातात घ्या ना अलगद. हां, आणि सूर्योदयानंतर पहिली 30 मिनिटं असतात ना, ती ऊर्जा द्यायला सर्वात छान असतात किरणांची. त्यामुळे ती ऊर्जा अंगावर झेलत तुम्ही हवं तर नुसतं सूर्याचं स्मरण करा आणि पूर्व दिशेला मुख करून उभे राहा आणि म्हणा की आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते अकाल मृत्युहरणं सर्वव्याधी विनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम. किती सहज सोपा सुंदर अर्थ आहे बघा, की अकाल मृत्यू हरण करणारा, सगळ्या व्याधींचा नाश करणारा हे सूर्य तेजाचं जे तीर्थ आहे ना, ते तीर्थ मी धारण करते किंवा धारण करतो, हे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. आणि हे 2 श्लोक आपल्या आजी आजोबा म्हणायचे, आई वडील म्हणायचे, ते आपण शिकलो, ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जायला काय हरकत आहे. इट जस्ट टेक्स फ्यू सेकंड्स. पण ज्या प्रथा आहेत ना, त्या मोडीत नका काढू. तुम्हाला दिवसाची सुरुवात सुंदर झाली, एनर्जेटिक झाली ना, तर काय अनुभव येतो हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा. असं म्हणतात की रथसप्तमीला दिवसाची सुरुवात करताना आपण जे करतो ना, 365 दिवस करा ना, ते श्लोक म्हणा ना तुम्ही, खरंच छान वाटेल. आणि रथसप्तमीला काय वेगळं करायचं तर एक लक्षात ठेवायचं, तुमचं कितीही रुटीन व्यस्त असू दे, पण या दिवशी तरी ना निदान सूर्योदयाला किंवा सूर्योदयानंतर पुढच्या 1.5 तासाच्या आत स्नान करावं. हां, सूर्याची उपासना करा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा, प्रार्थना करा, सूर्याच्या 12 नावांचं उच्चारण करा. तुम्ही बघा तुम्हाला किती एनर्जेटिक वाटतं ते. हां, ही सगळी संप्रेरक किंवा हॉर्मोन्स असतात ना, ती कित्येक पटीने वाढतात हो. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हां, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की त्या दिवशी तरी स्नान तुम्ही लवकर करा. सूर्याला अर्घ्य देताना सूर्य गायत्री मंत्र म्हणा. तो गायत्री मंत्र काय आहे तर तो असा आहे, ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. असं म्हणा. थोडं तल्लीन व्हा त्या देवत्वाशी. हां, थोडं शांत राहा. ओके, डीप ब्रीदिंग करा. नंतर सूर्याची 12 नावं घ्या. सूर्यदेवाला तुमची ग्रॅटिट्यूड ऑफर करा. सूर्याची 12 नावं इझिली लक्षात राहण्यासारखी आहेत, कारण एकच श्लोक म्हणायचा. हां, ओम मित्र रवी सूर्यभानु खग पूष्णे नमः हिरण्यगर्भ मरीची आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः असं म्हणा आणि प्रणाम करा. ओके, त्याच्यानंतर तुमची जी काही दिनचर्या असेल ती तुमची रुटीन तुमचं सुरू होऊ दे. सो हे अगदी लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट्स सुंदरकडनं खास आपल्या सुंदर परिवारासाठी. तुम्ही आदित्याची 12 नावं ऐकलीत, तुम्ही सूर्याचा गायत्री मंत्र ऐकलात, तुम्ही सकाळी म्हणायचे 2 श्लोक ऐकलेत. हां, ते तुम्हाला कसे वाटले ते बघा. तुम्हाला जर म्हणावंसं वाटलं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही म्हणून बघा कसं वाटतंय ते, आणि मग मला कळवा. किती छान फील येतो. एक फील गुड फॅक्टर असतो बघा कुठल्याही हॉर्मोन्स. आपल्या शरीरात 4 हॅपी हॉर्मोन्स सतत स्रवत असतात. हां, त्याचा जो फील गुड फॅक्टर आपल्याला खूप छान वाटतं ना, अशी उर्मी येते ना की खूप छान आहे आयुष्य, ती या हॉर्मोन्समुळे येतो. हा सगळा हॉर्मोन्सचा खेळ आहे, कळलं का. तुमचे मूड एलिव्हेटर्स, मूड स्टॅबिलायझर्स, मग ही हॉर्मोन्स जर तुमची सिक्रीट होणार असतील तर हे का नाही करायचं या प्रथा. तुम्हाला माहिती आहे की माझ्या आजीने एक श्लोक मला शिकवला होता. आपल्याही सगळ्यांच्या तो ज्ञात आहे, लक्षातही आहे, पण कदाचित तो थोडा विस्मृतीत गेला असेल. तर तो श्लोक असा आहे, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नमः. बघा, तुम्ही सगळं तुमच्या व्यथा अर्पण करताय त्या देवाला, की माझ्या व्याधींचं तू निवारण कर. प्रणतः क्लेशनाशाय, माझं दुःख, माझे क्लेश दूर कर देवा. आणि त्या कृष्णाचं, त्या विष्णूचंच रूप आहेत सूर्यदेव. मग तुम्ही सूर्यदेवांच्या सान्निध्यात येऊन थोडे काही क्षण द्या ना, आणि बघा लाईफ किती सुंदर होतं तुमचं, किती रिच हेरिटेज तुम्हाला मिळतंय ते. आता आपण ना आरोग्याच्या दृष्टीने विचार करू रथसप्तमीचा. तर हे पूर्वजांनी, तुम्हाला वाटत असेल की त्यावेळेला त्यांना दुसरं काही यंत्रयुग तर आता आलंय, आताचं आयुष्य गतिमान झालंय, तेव्हा तर आयुष्य किती स्लो होतं. पण तसं नाही आहे. त्यांना हार्डशिप्सही तेवढ्याच होतात. आपल्याला ज्या इझिली गोष्टी मिळतात ना, त्यांना मिळत नव्हत्या त्या. पण तरी देखील त्यांनी ह्या गोष्टी शोधून काढल्या ना, आणि आता सगळं जग आपल्याकडे आशेने बघतंय. हो, दे आर व्हेरी प्राऊड ऑफ अवर रिच कल्चरल हेरिटेज. उगीच नाही, इतके लाखो लोक आज इंडियात येतात, इंडियाच्या कल्चरबद्दल जाणून घेतात. ते का? ह्याच्यासाठीच आहे की त्यांना आता खरा मतितार्थ कळलेला आहे की वाय इट इज इम्पॉर्टंट टू स्टे रूटेड अँड स्टे कनेक्टेड. तर आता आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला ना, तर ह्या किरणांचा काय बरं आपल्याला फायदा आहे किंवा काय उपयोग होतो? तुम्ही शाळेपासून तर सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळे किरण असतात ते आपल्या अंडर द स्किन व्हिटॅमिन डी सिंथेसिसला उपयोग करतात, सूर्याचे किरण, हो की नाही? सो तेच किरण तुम्ही जेव्हा सूर्याला अर्घ्य अर्पण करता, जल अर्पण करता, नमस्कार करताना, तेव्हा ते सूर्याचे किरण जेव्हा तुमच्या डोळ्यातून रेटायना किंवा रेटिना म्हणजे डोळ्याचा जो पडदा असतो तेव्हा त्याला टच करतात ना, तेव्हा तिथून जे नर्व सेन्सेशन्स सेंड केली जातात ती थेट आपल्या मेंदूपर्यंत, ब्रेनपर्यंत. आणि मग ब्रेन आज्ञा देतो की आता ही हॉर्मोन्स झपाट्याने प्रोड्यूस करा. सो दॅट इज हाऊ सिरोटॉनिन लेवल्स इन्क्रीज, दॅट इज हाऊ इट ॲक्ट्स. आणि म्हणून सूर्यकिरणांशी संपर्क, सूर्यकिरणांकडे बघणं, कोवळे किरणं अंगावर घेणं हे महत्त्वाचं असतं. या सूर्यकिरणांमुळे नुसतं व्हिटॅमिन डी मिळतं असं नाही, पण ह्याच्यामुळे तुमचं रक्ताभिसरण खूप छान होतं, सर्क्युलेशन छान होतं. हे तुम्हाला माहिती आहे का? याच सूर्यकिरणांमुळे तुम्ही सकाळी उठल्यावर जो तुमच्या एक स्नायूंवरती एक ताण आलेला असतो ना, विशेषतः या थंडीच्या दिवसांमध्ये, तो मसल टोन पण या सूर्यकिरणांमुळेच सुधारतो. आपल्या अस्थींचं रक्षण करणं म्हणजे बोनचं रक्षण करणं हे पण या सूर्यकिरणांचंच काम आहे. तसंच जे सांधे असतात शरीरातले, जॉईंट्स असतात, ते थोडेसे आपल्याला स्टिफनेस वाटतो थंडीत, तो स्टिफनेस कमी व्हायला सूर्याची मदत होते. तुमचा माइंडसेट चेंज करायला, तुमच्या मनाची क्वालिटी चांगली करायला सूर्यकिरणांची मदत होते. बहिणाबाईचंच एक छोटी कविता तुम्हाला माहिती आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, किती हाकला हाकला फिरूनी येतं पिकावर. त्याच्यात बहिणाबाई असं म्हणते की मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इंचू साप बरा त्याला उतारे मंतर. न शिकलेली बाई किती मोठी फिलॉसॉफी सांगून गेली बघा. तुमचं मनच तुमचं शत्रू असतं आणि तुमचं मनच तुमचा मित्र असतं. माझे वडील सुद्धा एक डिक्टम मला नेहमी सांगायचे की, आणि ते मला इतकं आवडायचं की ते आजही मला आठवते इतक्या वर्षांनी सुद्धा. ते सांगायचे की आय सेंट माय सोल टू द इनविजिबल, आय सेंट माय सोल टू द इनविजिबल, माय सोल रिटर्न टू मी अँड सेड आय मायसेल्फ ॲम हेवन ऑर हेल. किती सुंदर कल्पना आहे बघा. तुम्ही स्वतःच स्वर्ग आहात, तुम्ही स्वतःच लो फील करता तेव्हा तुम्ही नरकाच्या गर्तेत जाता. हो, मग लो फील नका करू, आयुष्य खूप सुंदर आहे. मग ते सुंदर करायला ना असं निसर्गाच्या सान्निध्यात जा, कोवळी किरणं अंगावर घ्या आणि बघा तुमचा मूड किती छान होतं ते, आणि तुमच्या मनाची क्वालिटी म्हणतात ना ती किती सुंदर होते ते. या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक गुणधर्म जो आता नव्याने जगाला कळला तो असा आहे की या सूर्यकिरणांच्या मुळेच आपलं सायनोव्हियल फ्लुइड सिक्रिशन आणि सर्क्युलेशन उत्तम होतं. सायनोव्हियल फ्लुइड म्हणजे काय? तर जसं एखादं यंत्र नीट चालण्यासाठी वंगण किंवा ऑइलिंगची गरज असते. आपलं ह्युमन बॉडी इज ऑल्सो लाईक अ मशीन, इट इज वर्किंग डे अँड नाईट लाईक अ मशीन विदाउट यू बिईंग अवेअर ऑफ इट. सो आपल्या सांध्यांमध्ये जे लुब्रिकेशनचं काम करतं ना त्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात. तर हे सायनोव्हियल फ्लुइडचं सिक्रिशनसुद्धा या किरणांच्यामुळे जास्त सुरळीत चालतं. किती सुंदर आहे बघा ना. आणि हे सगळं आपल्या पूर्वजांनी संस्कृतमधनं हेच तर पुढे मांडलं आपल्या.
आपण ते फक्त वेगळ्या भाषेतनं शिकलं की वाटतं आपण नव्याने शिकलो, पण हे सगळ्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये हे सगळे उल्लेख आहेत. आता शेवटी एक सांगायचं आहे मला, की आपण जेव्हा निसर्ग सान्निध्यात येतो, सूर्याची कोवळी किरणं अंगावरती घेतो, मी म्हटलं तसं थ्रू स्किन, थ्रू आईज, थ्रू रेटायना तुम्हाला ते सिग्नल्स मिळतात, ब्रेनपर्यंत पोहोचतात. सिरोटोनिन, मेलाटोनिनचं सिक्रेशन. सिरोटोनिन हे काय आहे? तर हे एक मूड स्टॅबिलायझर हॉर्मोन आहे. हां, ते मूड स्टॅबिलायझर काय आहे? तर तुम्हाला जी एनर्जी फील होते ना, ती तुमचा मूड स्टेबल करायला मदत करते. सकाळपासूनच जर तुम्ही चिडून, त्रासून जर तुम्ही कामावर गेलात, तर तुम्ही तुमच्या कलिग्सवर तो राग काढाल, हो की नाही? सो तुमचा मूड जर चांगला झाला, तर प्रॉडक्टिव्हिटी आणि क्वालिटी ऑफ वर्क विल 1000 टाइम्स इम्प्रूव्ह. ओके? सो सिरोटोनिन तुमचं निर्माण सकाळी होतं. त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळे एफर्ट्स करायला लागत नाहीत. या छोट्या-छोट्या रिच्युअल्सच तुम्हाला सिरोटोनिन निर्माण करायला मदत करतायत. हां? आणि एक लक्षात ठेवा, जसं आपण खूप कमवतो, थोडा पैसा आपण सेव्हिंग करतो, हां, बँकेमध्ये ठेवतो. सिरोटोनिन आणि मेंदू काय करतात? तर ते सिरोटोनिन जे एक्सेस तुमचं सिक्रीट होतं ना, ते लाईक अ बँक बॅलन्स बॉडी रिस्टोर्स इट. अँड व्हॉट इज द यूज ऑफ इट? की जेव्हा तुमचं ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात, म्हणजे डे अँड नाईटचं जे सायकल आहे की नाही, दिवसा काम करा, थकेपर्यंत काम करा, रात्री मात्र गाढ झोप हवी. गाढ झोप तरी कुठे येते हो लोकांना हल्ली? सगळं डोक्यामध्ये ऑफिसच्या विवंचना, उद्या काय करायचं त्याचं टेन्शन. मग झोप नाही झाली तर तुमचं शरीर आणि मन कसं प्रसन्न होणार? मग आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, की जेवढं सकाळी तुमचं सिरोटोनिन निर्माण होईल ना, तेवढं तुमचं जे ट्रान्झिशन असतं फ्रॉम डे टू नाईट, फ्रॉम अवेकनेस टू स्लीप, ते ट्रान्झिशन मेलाटोनिन अतिशय सुरळीतपणे करतं, झोपेची एकही गोळी न घेता. सो आता लक्षात घ्या, की मी तुम्हाला बघता किती त्याचे उपयोग सांगितले. हां, म्हणून ऑलवेज स्टे हॅपी, स्टे रूटेड. रथसप्तमीच्या अतिशय बलशाली अशा सूर्यकिरणांचा आणखीन एक फायदा म्हणजे ही जी संप्रेरकं आपण बघितली ना, हॉर्मोन्स, त्याच्यामध्ये 2 नावं मला आवर्जून घ्यावीशी वाटतात. एक म्हणजे एंडॉर्फिन्स आणि दुसरं म्हणजे कॉर्टिसॉल. एंडॉर्फिन्स काय असतात, की एंडॉर्फिन्स तुम्हाला या किरणांमुळे स्किनला स्पर्श होऊन एक थोडीशी ऊर्जा देतात, जास्त ऊर्जा बहाल करतात. आणि तुम्ही जे व्यायाम करता किंवा स्ट्रेचिंग किंवा योगा करता, डीप ब्रीदिंग करता, मुद्रा करता, या सगळ्यामुळे तुमची एंडॉर्फिन लेवल चांगली होते. एंडॉर्फिन लेवल ही वाढल्यामुळे तुमच्या कुठल्याही कामाला गती येते, तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि एक सकाळी उठल्यावर जी थोडा एक ग्रॉगीनेस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सुस्ती, हां, तो सुस्तपणा तुमचा कमी होतो बघा. सो तुमच्या व्यायामाचं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व सूर्यकिरणांचं आहे, तितकंच प्राणायामाचं आहे आणि तितकंच हस्तमुद्रांचं आहे. हां, आणि ह्याच्यामध्ये शेवटी एक हॉर्मोन जे खूप खूप महत्त्वाचं, आजकाल आपण ह्याचं नाव तर सारखंच ऐकतो, ते आहेत कॉर्टिसोल्स. कॉर्टिसॉल जे आहे ना, ते तुम्हाला ते ॲक्च्युली काय आहे, त्याची 2 व्हर्जन्स आहेत, 2 वेगळे प्रकार आहेत. एक प्रकार आहे ना, तो स्ट्रेस व्हर्जन आहे. म्हणजे तुम्ही संकटात असता, तुम्हाला काही प्रचंड तणाव आहे, हां, खूप स्ट्रेस आहे, तर त्यावेळेला जे कॉर्टिसॉल स्रवतं, तर ते स्ट्रेस रिलेटेड असतं. मी त्याचा विचार नाही करत आहे. मी दुसरं कॉर्टिसॉल जे आहे ना, त्या लेव्हलचा विचार करते आणि ते काय असतं, एक छोटं उदाहरण सांगते. आताच नुकतीच मॅरेथॉन झाली ना, तुम्ही विचार करा, ऑन द मार्क, गेट सेट, गो म्हणून तुमच्या इन्स्ट्रक्टरने एक विसल वाजवली ना, की एक असं चैतन्य येतं आणि सगळे पळायला लागतात. बरोबर आहे की नाही? तर ऑन द मार्क, गेट सेट, गो हा मंत्र देतं ते कॉर्टिसॉल. सो ते कॉर्टिसॉल आपल्याला एक गती देतं, दिशा देतं, जीवनाला मार्ग देतं, तो मार्गक्रमण करण्याची एनर्जी देतं. म्हणून ते कॉर्टिसॉल महत्त्वाचं आहे. आणि हे कॉर्टिसॉल गंमत सांगू का, की सूर्योदयानंतरची जी पहिली 30 मिनिटांची किरणं असतात ना, त्यातच हे कॉर्टिसॉल तयार होतं. सो नाव यू रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ लवकर उठणं, स्नान लवकर करणं, सूर्याला अर्घ्य देणं, सूर्यमंत्राचा उच्चार करणं, सूर्याची 12 नावं उच्चार करणं आणि सूर्याला कृतज्ञता अर्पण करणं. आणि म्हणूनच मला असं सांगायचं आहे, की ह्या छोट्या-छोट्या प्रथा बघा आत्तापर्यंत आपण बघितल्या. दीज रिच्युअल्स आर गोइंग टू कीप यू व्हेरी हॅपी, गोइंग टू सिक्रेट हॅपी हॉर्मोन्स. म्हणून स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी अँड स्टे रूटेड. आम्ही आमच्या सुंदरच्या प्रथम पदार्पणासाठी रथसप्तमीचा दिवस का बरं निवडला असेल?
तर ह्याला 7 या आकड्याचं महत्त्व आहे. 7 हे का महत्त्वाचं? तर आपल्या मानवी जीवनाशी निगडीत अशा कित्येक छान गोष्टी याच आकड्याच्या भोवती निगडीत आहेत. सांगू तुम्हाला एक एक? 7 रंग, इंद्रधनुचे 7 रंग. तुम्ही कल्पना करा, तुमच्या आयुष्यात रंगच नसतील तर आयुष्य किती नीरस, कंटाळवाणं होईल हो. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता, ते सिनेमे आपल्याला आजही बघायला आवडतात, ती गाणी आपल्याला आजही जास्त भावतात. पण म्हणून संपूर्ण आयुष्य जर तुमचं नीरस झालं, बेरंगी झालं, तर तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. म्हणून या 7 रंगांचं महत्त्व आहे. रंगांच्याच अनुषंगाने बोलायचं तर एक उदाहरण तुम्हाला देते. रशियामध्ये सध्या प्रचंड स्नोफॉल सुरू आहे. तुम्ही बघितलंच असेल बातम्यांमध्ये, ते बघितलं तरी आपल्या अंगावरती काटा येतो की इतका स्नोफॉल होतोय. तर रशियाला जेव्हा आम्ही गेलो होतो ना, तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात आली की इथे ना डेकॉर त्यांचं जे असतं ना, ते अतिशय व्हायब्रंट कलर्स, ब्राईट कलर्स यूज करतात. इवन त्यांचं जे बॅसिलिका चर्च, कॅथेड्रल, बॅसिलिकाचा जो घुमट आहे ना, तो लिटरली सांगते तुम्हाला की अगेन्स्ट द ग्रे स्कायज और द ग्रे स्काय सिल्युएट, ते असे छान असे रंगीबेरंगी मोदक असल्यासारखा त्याचा आकार आणि इतके सुंदर रंग येतो. हे का बरं असावेत? तसंच झारचे जे महाल आहेत, पॅलेस आहेत, विंटर पॅलेस, समर पॅलेस, इवन त्यांचं म्युझियम आहे हर्मिटाज, किती सुंदर कलर्स यूज करतात हो. आणि हे कलर्स का? झारच्या महालांमध्ये सुंदर सोन्याचं फिलिग्री वर्क आहे, दारांना, छताला, बेडला सुद्धा, आणि लाल रंगाचा मुबलक वापर. याचं एकच कारण आहे की तिथे जिथे 12 महिन्यातले तुम्हाला जेमतेम 2, 2.5, 3 महिने चांगला सूर्यप्रकाश मिळतो, इतर वेळा तुम्हाला डल स्काईज अनुभवायला लागतात. मग त्या लोकांच्या आयुष्यामध्ये रंगत आणण्यासाठी ते या रंगांचा मुबलक वापर करतात. सो आहे 7 रंगांचं महत्त्व. पुढे येतात ते 7 सूर. सप्तसूर, आपलं आयुष्यच मुळी या सुरांनी व्यापलेलं आहे हो. कोकिळेची मधुर तान ऐकू आली सकाळी की किती छान वाटतं सांगा मला, किती कानाला सुखावून जाते. आईच्या पोटात बाळ असतं गर्भामध्ये, त्या बाळाला सुद्धा आजूबाजूच्या संवेदना होत असतात. म्हणून तर गर्भसंस्काराचं नवीन दालन खुलं झालं ना या मातांसाठी, हो की नाही? सो त्या फिटसला पण ते ऐकू येत असतं, त्याच्या कानावर पडत असतं. तसंच नवीन जन्माला आलेलं बाळ सुद्धा झोपत नसेल तर आई त्याला जवळ घेते, त्याला मायेने थोपटते आणि अंगाई गीत गाते. का अंगाई गीत गाते? तर ते सूर त्या बाळाचं मन शांत करतात आणि त्या बाळाला सुंदर झोप लागते. सो हे 7 सुरांचं महत्त्व. एखाद्या दिवशी बघा तुमचा मूड असा अचानक छान होतो, एखादं लता दीदींचं जुनं गाणं कानावरनं जातं आणि मग इतका आपला मूड सुंदर होतो आणि आपण नकळत ते हमिंग करायला लागतो. आपण तर दिवसभर तेच गाणं प्रसन्न होऊन गुणगुणायला लागतो. याचं कारण आहे 7 सुरांचं महत्त्व. 7 खंड. 7 खंड आहेत ना, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, एशिया, अंटार्क्टिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आणि युरोप. ही खंडसुद्धा बघा 7 आहेत की नाही? सप्तर्षी 7 आहेत हो. सप्तर्षी हे कोण आहेत? तर दे आर द, असं म्हटलंय की दे आर द सेजेस, द ब्राईट ब्रिलियंट सेजेस हू ब्रिज द गॅप बिटवीन डिव्हायनिटी अँड ह्युमॅनिटी. देवत्वाकडून मानवाकडे ज्यांनी हे सगळं रिच हेरिटेज आपल्याला दिलं, ते सप्तर्षी. आणि ते सप्तर्षी कोण होते? तर अत्री, भृगु, विश्वामित्र, वसिष्ठ, कश्यप, जमदग्नी आणि गौतम. हे ते सप्तर्षी. सो हे आहे 7चं महत्त्व. एवढंच कशाला, आपल्या स्वतःच्या मानवी जीवनाच्या ज्या सायकल्स म्हणतो ना, स्टेजेस आहेत ना, त्यासुद्धा 7 आहेत. कशा? तर पहिली स्टेज आहे फिटस, जेव्हा एका पेशीपासनं मल्टिप्लिकेशन होऊन बाळ आईच्या गर्भाशयात तयार होत असतं ते. तिथून बाळ जन्माला आल्यानंतरची स्टेज आहे इन्फन्सी. सो जन्माला आल्यानंतर ते 2 वर्षापर्यंतचा काळ हा साधारण इन्फन्सीमध्ये धरतात. ओके, इन्फन्सीमध्ये 2 वर्षापर्यंत जरा बाळ मोठं झालं, छान चालतंय, दुडू धावतंय. 2 वर्षापासून ते पुढचा कालखंड असतो ना 12 वर्षापर्यंत, याला चाइल्डहुडच म्हणतात. आजकाल अगदी 10 वर्षाची मुलं सुद्धा खूप मॅच्युअर्ड झाल्यासारखी बोलतात, पण तरी ते 2 ते 12 हे चाइल्डहुडच आहे. 12 नंतर ते तुम्ही 18 होईपर्यंत, संज्ञान होईपर्यंतचा काळ आहे ना, त्याला ॲडोलसंट म्हणतात, ॲडोलसन्स. ओके, सो त्याच्यानंतरचा जो काळ आहे
म्हणजे साधारण 18 ते 35 हे यंग ॲडल्ट्स असतात. 35 पासून पुढचा जो काळ आहे तो मिडल एज म्हणतात, म्हणजे साधारण एक 55-60 पर्यंत. त्याच्या पुढे काळ जो असतो ना तो ॲडल्ट्स असतात, आणि त्याच्या पुढचं जो काळ म्हणजे 60 ऑनवर्ड्स किंवा हल्लीच्या भाषेत 65 ऑनवर्ड्स ते टोटली ओल्ड एज असतं. सो ह्या सुद्धा अवस्था आहेत 7. आपली नक्षत्र सुद्धा किती आहेत? 20 अधिक 7 महत्वाची नक्षत्र. 7 या आकड्याचं आपण महत्त्व बघतोय ना, त्याच्यामध्ये येतात 7 सिंधू. आता 7 सिंधू म्हणजे ते 7 समुद्र मी म्हणत नाहीये की अटलांटिक, पॅसिफिक ओशन, अरेबियन सी, नाही नाही, हे काही नाही मी म्हणत आहे. मी सांगते, संदर्भ देते ना, तो विष्णू पुराणामध्ये संदर्भ आहे ना, ते 7 सिंधू. ते 7 सिंधू काय आहेत? तर ते आहेत लवण, लवण म्हणजे मीठ. इक्षु, इक्षु म्हणजे ऊस. ओके. सुरा, सुरा म्हणजे हे देवांचं पेय. ते जसं वाईन बनवतात ना तसं ते देवांचं पेय, ज्याला सुरा म्हणतात. हां. त्यानंतर येतं घृत, घृत म्हणजे तूप. ओके. दधी, दधी म्हणजे दही. दुग्ध म्हणजे दूध, आणि जल म्हणजे पाणी. ओके. सो या सगळ्यांचा संदर्भ रथसप्तमीशी निगडित आहे हो, कारण आपण निरनिराळ्या चवीचे पदार्थ खातो, जे तुम्हाला आहारात मी मेन्शन करीनच. पण या दिवसांमध्ये विशेषतः बोरं, रानमेवा, ऊस चावून खातात. ऊसाचा रस पोटात जाऊन एनर्जी मिळतेच, खनिज मिळतात आणि ऊर्जा मिळते. सो ते चावून खाण्यामध्ये तुम्हाला गम्सना आणि दातांना व्यायाम होतो. सो हे महत्त्व सगळं, म्हणून ते बाळाचं बोरनाण करताना सुद्धा बघा, त्या बाळाला लाह्यांनी अंघोळ घालतात ना, त्याच्यात बोरं असतात, त्याच्या ऊसाचे कर्वे असतात. चॉकलेट्सची प्रथा नंतर आली, पण हे आधी होतं की साखरपुड्याने ऊसाचे कर्वे, बोरं, ही सगळी ती मुलं वेचून घ्यायची आनंदाने आणि खायची, इवले इवले चिमुकले दात रोवून खायची, त्याच्यात त्यांना आनंद असायचा. सो हे सगळं हेल्दी खाणं होतं. तर हे 7 सिंधू हे लक्षात ठेवा. हे फक्त विष्णू पुराणातले सिंधू आहेत. आता काही तुम्हाला असं मिठाचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र असा नाही बघायला मिळत, पण हे त्यावेळेचे संदर्भ आहेत, म्हणून हे पण लक्षात ठेवा, म्हणजे थोडी गंमत वाटते. आणि सगळ्यात शेवटी, लास्ट बट द बेस्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, आपलं हे शरीर, ज्याच्यावरती शरीररूपी यंत्र सतत चालू असताना अहोरात्र चालू राहतं. आपलं हृदय काम करतं, आपली लिव्हर काम करते, किडनी काम करते. कशामुळे हो? ही ऊर्जा, आपण जी ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा आपल्याला मिळते किंवा पंचमहाभूतांची जी ऊर्जा आपण ॲसिम्युलेट करतो, समाविष्ट करतो, ते ह्युमन बॉडी किंवा मानवी जीवन ज्याच्यावर आधारित आहे ना, ती आपली 7 चक्र. सो आपण जर रूट चक्रापासून विचार केला तर मूलाधार चक्र हे रूट चक्र, स्वाधिष्ठान चक्र हे सेक्रल प्लेक्सस. ओके. त्याच्या जरा वर, नाभीच्या वर येतं मणिपूर चक्र, ज्याला म्हणतात सोलर प्लेक्सस. ओके. त्याच्यावरती असतं ते हार्टचं अनाहत चक्र. त्याच्यावर असतं ते थ्रोट चक्र किंवा ज्याला विशुद्धी चक्र म्हणतात ते. त्याच्यावरती येतं ते आज्ञा चक्र, ज्याला थर्ड आय चक्र म्हणतात. आणि सगळ्यात वरती असतं ते सहस्रार चक्र, ज्याला क्राऊन चक्र म्हणून संबोधतात. ते सुद्धा 7च का हो? अर्थात 2 चक्र जी ॲडिशनल असतात, एक जे ग्राउंडेड चक्र असतं आणि एक जे सहस्रार चक्राच्या वरती ॲडिशनल चक्र असतं, जे एक वीत वरती असतं, ते दॅट इज अवर ऑरा. सो ही 2 चक्र म्हणजे 7+2, पण मेन ह्युमन बॉडीतली जी चक्र आहेत ती 7च आहेत. ओके. सो हिअर अगेन द फिगर ऑफ 7. आता आपण 7चा संदर्भ बघू की 7 हा आकडा काय आहे. तर 7 हा एक ब्रिज आहे. हा ब्रिज कनेक्ट करतो देवत्वाला ग्राउंडशी किंवा देवत्वाला मटेरियलशी. व्हॉट इज मटेरियल लाईफ? जे आपण आजूबाजूला वावरतो, आपण कामं करतो, आपल्या आजूबाजूला जे सामान असतं, आपण काही हौसेने विकत घेतो, वस्तू जमवतो, दिस इज मटेरियल लाईफ. आणि डिव्हायनिटी काय आहे? देवत्व आहे. सो हा 7 आकडा आपल्याला देवत्वापासून मानवतेकडे जो कनेक्ट करतो ना, तो ब्रिज आहे. म्हणून हे 7चं महत्त्व, आणि म्हणून आम्ही ठरवलं असं की आपण रथसप्तमीलाच पदार्पण करायचं, आणि म्हणून हे प्रयोजन. आता आपण रथसप्तमीचा सगळ्या अंगाने विचार केला, एक सण म्हणून विचार केला, त्याचे मंत्रांचा विचार केला, श्लोकांचा विचार केला, आपण का काही गोष्टी करायच्या त्याचा सिग्निफिकन्स कळला,
7 या फिगरचं महत्त्व आपल्याला कळलं. सो आता एक गंमत तुम्हाला सांगावीशी वाटते, ती अशी की आपलं ATM असतं ना, ATM तर हा अगदी लहान मुलांपासून सर्व परिचित आणि आवडता शब्द आहे सगळ्यांना. तर ATM सारखंच मी तुम्हाला आज APM सांगणार आहे. APM काय आहे? तर ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे रथसप्तमीला जगाने बहाल केलेली आणि ही मी आज प्रथम तुम्हाला सांगणार आहे. व्हॉट इज APM? APM इज एन्शंट प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन डे. ओके, सो जसं ATM महत्त्वाचं असतं ना, आपल्याला कधी लागलं तर ATM आहेच ना हाताशी असं म्हणतो ना आपण, तसं एन्शंट प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हे तितकंच महत्त्वाचं आहे आयुष्यात. कारण या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमुळेच तर आपलं आरोग्य चांगलं राहत आहे. आणि हा एन्शंट प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन डे हा कुठला आहे? रथसप्तमी. आपल्या पूर्वजांनी काही छान छान गोष्टी जशा शिकवल्या ना, तसं आपल्याला तिळगुळ घ्या गोड बोला हे सुद्धा एक गोड गोड शिकवलं ना. ते का शिकवलं असेल थोडा विचार करा. आहार आणि रथसप्तमी. आहाराचं काय महत्त्व या दिवसांमध्ये? थंडीचा सीझन असतो. हां, तुमच्या शरीराला स्निग्धता हवी असते, राईट? सो गाईचं तूप किंवा साजूक तूप महत्त्वाचं, बरोबर आहे? तुम्हाला स्निग्धता हवी, जास्त ऊर्जा हवी, म्हणून तीळ आणि गूळ महत्त्वाचा. कारण ह्याच्यातून तुम्हाला लोह मिळतं, खनिज मिळतात, ऊर्जा मिळते, बरोबर आहे की नाही? या दिवसात मुबलक भाजीपाला असतो, छान छान रंगीबेरंगी भाज्या असतात. त्या सगळ्या भाज्यांचा समावेश करा, त्यांनी तुमचं आरोग्यवर्धन होईल. हा सीझन असतो, मी म्हटलं तसं सिरोटॉनिन बँकिंग करायचं ना, तसं आरोग्याचं पण एक बँकिंगच असतं बरं का हे, की त्या वेळेला त्या गोष्टी केल्यात की तुम्हाला दीर्घकाळ त्या ऊर्जा देत राहतात. गरम गरम खिचडी, त्याच्यावर तुपाची धार, बाजूला लिंबाचं लोणचं आणि लिंबाची फोड. विचार करा का सांगितलं असेल? कार्बोहायड्रेट्स मिळतात, मूग आणि मसुराच्या डाळीतनं प्रोटीन्स मिळतात. आणि या दिवसांमध्ये मूग डाळ, मसूर डाळ जास्त का खायची? तुरीची डाळ थोडी पचायला जड असते, पण मूग मसूर ऊर्जा देतात आणि पचायलाही हलके असतात. म्हणून गरम गरम खिचडी किंवा गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर मुगाचं वरण किंवा मुगाची आमटी. तुम्ही नुसता कल्पना करून बघा, तोंडाला पाणी सुटतं की नाही? म्हणून ह्या पूर्वजांनी ज्या घातलेल्या प्रथा आहेत ना, या तुम्ही जुनाट समजून मोडकळीत टाकू नका, अडगळीत टाकू नका प्लीज. त्याचं आचरण करा. अहो, आपल्या आजी आजोबांनी आपल्याला जे शिकवलं ते आपण आपल्या मुलांना शिकवलं तर त्यांची मुलं त्यांच्या मुलांना शिकवतील ना. नाहीतर हे एक दिवस सगळं वैभव आहे ना आपलं, ते लुप्त होऊन जाईल. ते होऊ नये आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत हे काही ज्ञानसागरातले शिंपले वेचून पुढच्या पिढीला देता यावेत, याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मी आमच्या सुंदर परिवारातर्फे तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की प्लीज स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी आणि आमच्या परिवाराचे सदस्य बना. आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी आम्ही आणखीन नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहोत. आणि एव्हरी टाईम वी आर गोइंग टू गिव्ह यू प्लेझंट सरप्राईज बिकॉज वी वॉन्ट टू मेक युअर लाईफ रिच विथ द कल्चरल हेरिटेज. धन्यवाद.